नमस्कार मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे सुरेखाज फॅशन कटनामध्ये। तर आज आपण 4 टक्सचं बंद गळा पेपर कटिंग संपूर्ण पाहणार आहोत, तेही अगदी सविस्तर। तर अशा प्रकारे असतील मापे। तर हा व्हिडिओ संपूर्णपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंटद्वारा नक्की सांगा। चला तर आता आपण पेपर कटिंग करूया। तर ब्लाउजची संपूर्ण उंची आहे 14.5 व संपूर्ण छाती आहे 34। चला तर आता आपण पेपर कटिंगला घेऊया। मी बंद बाजू माझ्याकडे घेतलेली आहे, तिकडूनच मापे घालणार आहे। तर तुम्हाला कॅमेऱ्यात दिसावे म्हणून मी बंद बाजू या साईडला केलेली आहे। तर आपली संपूर्ण उंची आहे 14.5 इंच प्लस 1 इंच घ्यायची आहे। तर आपली संपूर्ण शोल्डर आहे 7.5 शोल्डर घ्यायची आहे, तुम्ही पाहू शकता। व आपण मुंडा 7 घेत आहोत, 7 इंच मुंडा घ्यायचा आहे। तर आपली छाती आहे 34 इंच, 34चा चौथा भाग येतो हा 8.5 प्लस 2 इंच घ्यायचे आहे। व मुंड्याकडून अर्धा इंच आत घेऊन इथून इथे जोड द्यायचा आहे, अशा प्रकारे। व आता आपण कमर घेर टाकणार आहोत। कमर घेर आपला आहे 30चा चौथा भाग येतोय 7.5 प्लस 1.5 इंच घालणे व मार्क करून इथून इथे जॉईंट करून घ्यायचे आहे। व मागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 1.5 इंचावर मार्किंग करून मुंड्याला आकार द्यायचा आहे। जे अर्धा इंच आत घेतले आहे ना, तेथूनच 1.5 इंच पॉईंट देऊन मुंड्याचा आकार द्यायचा आहे। चला तर हा झाला आपला पाठीमागचा भाग। तर प्रथम आपण पाठीमागचा भाग कट करून घेणार आहोत व पुढच्या भाग काढताना खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत, ते तुम्ही फॉलो केला तर तुमचा 4 टक्सचा बब जो असतो तो व्यवस्थित येतो। त्यामुळे व्यवस्थित मापे पहा। चला तर आता आपण बॅक साईड कट करून घेत आहोत। तर ह्या ब्लाउजला मी ज्या ब्लाउजला मापे घेतली त्या ब्लाउजचा कॉलर आहे, पण त्यांना कॉलर नको आहे, पूर्ण बंद गळा पाहिजे आहे। चला तर मी बॅक पार्ट ठेवून फ्रंट पार्टची मापे टाकणार आहोत। प्रथम आपण बॅक पार्ट ठेवून हे आहेत ते माप व्यवस्थित आखून घ्यायचे आहे। तर आपली शोल्डर आहे 7.5 व शोल्डर पट्टी मी घेतलेली आहे 4 व गळा रुंदी 3.5 घेतलेली आहे। व गळा उंची आहे पुढची 5.5 प्लस अर्धा इंच 6वर मार्किंग करून घेतलेले आहे। व गळा रुंदी आहे तेवढीच खाली घ्यायची आहे व इथून इथे जॉईंट करून घ्यायचे आहे। तर कॉलरला जे माप टाकतात तसेच मी पुढच्या गळ्याला माप टाकणार आहे, कारण की ह्या गळ्याला मला फ्रिल लावायचे आहे। व 3 इंच वरती घेऊन 1 इंच अशा प्रकारे मी मापे टाकून घेत आहे व इथून इथे मी गोलाकार देणार आहे। पाहू शकता तुम्ही। व इथून इथे असा व्ही गळा येणार आहे छोटासा। व आता आपण गळ्याला गोल आकार देणार आहोत। कॉलर जे असतं ना गोल, तशा प्रकारे गोल आकार देणार आहोत। आपण याला फ्रिल जोडायची आहे।
व ह्याच्या संपूर्ण स्टिचिंग ही मी व्हिडिओ टाकणार आहे, तुम्ही नक्की पहा. अशा प्रकारे गोल आकार द्यायचा आहे. हा झाला पुढचा गळा. आपण आता फोर टक्सची मापे पाहूया. फोर टक्सला आपण प्रथम क्रॉसपट्टी पावणे तीन टाकणार आहोत व इथून 2.5 इंच घेणार आहोत व इथून येथे जॉईंट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे गोलाकार द्यायचा आहे. तर टक्सची पुढचा मुंड्याला आकार देण्यासाठी 1/2 इंच आत घेऊन पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे व आता आपण टक्सचे मापे टाकणार आहोत. टक्स टाकण्यासाठी 3.5 इंचावर मार्क करून, ह्याची ब्लाऊजची उंची जास्त असल्यामुळे मी 3चा टक्स घेत आहे. टक्सची उंची 3 घेत आहे व जे टक्स पॉईंट आहे तिथून 1 इंचावर मार्किंग करून बटनपट्टी गळापट्टी जिथे येते ना तिथे मार्क करून घेते व इथून 2 इंच घ्यायचे आहे व इथूनही 2 इंचवर मार्किंग करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे तर आपण फोर टक्सला बफ येण्यासाठी 1/2 इंचावर मार्किंग करून घेत आहे. दोन्हीकडूनही 1/2 इंच घेत आहोत. असे मार्क करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता दोन्ही मिळून 1.5 इंच झालेले आहे व जिथे आपण 1.5 इंच कमी केले तिथे ह्या साईडला 1.5 इंचावर 1.5 इंच वाढवणे आहे व छातीच्या साईडून 1/2 इंच वाढवून घ्यायचे आहे व इथून येथे जॉईंट करून घेणे. अशा प्रकारे चला तर व आपण टक्स भरण्यासाठी इथे मार्क करून घ्यायचे. अशा प्रकारे ब्लाऊजवरही टक्स मारताना एवढेच कापड धरायचे आहे. तर ही मापे परफेक्ट आहे फोर टक्स ब्लाऊजला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास मला कमेंटद्वारा नक्की सांगा. अशा प्रकारे मार्क करून घ्यायचे आहे. तर तुम्हाला अनेकदा माहिती देत आहे मी. तर आपली संपूर्ण उंची आहे 14 प्लस 1 इंच 15.5 घेतलेले आहे व तुम्हाला मापे टाकूनही दाखवते मी. तर आपली उंची पाहू शकता. पूर्ण उंची घेतलेली 1 इंच प्लस 15.5 व शोल्डर घेतलेले आहे 7.5. तर शोल्डर पट्टी मी 4 घेतलेली आहे व गळा रुंदी 3.5 व पुढचा गळा आहे 6. टक्सची उंची आहे 3 व टक्सचे माप टाकताना 2-2 इंचावर टाकलेले आहे व इथून 1 इंच घेतलेले आहे व पफ येण्यासाठी 1.5 इंचाचं मार्जिन घेतलेले आहे. तर पाहू शकता तुम्ही क्रॉसपट्टी इथून 2.5 इंच व काजपट्टी बटनपट्टीपासून 2.25 इंच. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवत आहे. ही मापे सर्व
हे बघा, मी जिथे जिथे केवढे केवढे पॉईंट घेतलेले आहे सर्व लिहून घेतलेले आहे. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा का सांगत आहे की फोरटक्सचं ब्लाऊज आता खूप म्हणजे आता ह्या सध्या चालणारे ब्लाऊज आहेत. फोरटक्सचं प्रिन्सेस कट खूप चालतात, त्यामुळे तुम्ही चुकू नये ह्यासाठी मी हे सर्व पुन्हा पुन्हा दाखवत आहे तुम्हाला. तर ही मापे वापरून तुम्ही कुठल्याही साईजचे मापे टाकू शकता अशा प्रकारे. तर आता हे आपण कटिंग करून घेत आहोत. आपण पेपर कटिंग व ब्लाऊज कटिंग करणार आहोत व ह्याची संपूर्ण शिलाई मी शिलाईचा संपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलला अपलोड करणार आहे. तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा व मला कमेंट करून सांगा. तर आता आपण मागचा बंद गळा आहे, आकार देण्यासाठी 1 इंचावर मार्किंग हे करावंच लागतं अशा प्रकारे. तर मी आता ब्लाऊज कट करून घेत आहे मापे टाकून. तो ह्याच्या शिलाईचाही संपूर्ण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, तुम्ही तेही नक्की पहा. व आपल्या चॅनलवर असे बरेच पेपर कटिंग, ब्लाऊज कटिंग, स्टिचिंगचे व्हिडिओ आहेत, तेही तुम्ही नक्की पहा. व ब्लाऊज करताना खूप म्हणजे खूप महत्त्वाची जी टिप्स आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. ब्लाऊज कटिंग करताना अस्तावर जे मी मार्किंग केले अर्धा इंच ते पाऊण इंच आहे, ते जास्त घेणे कंपल्सरी आहे. जर नाही घेतल्यामुळे तुमचा बफ व्यवस्थित येणार नाही. अर्धा इंच ते पाऊण इंच जास्त घेणे हीच आहे माझी आजची खास टिप्स. तर हे सर्व मापे मी टाकून कटिंग करून घेत आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नक्की करा लाईक व सबस्क्राईब करा. चला तर आपले संपूर्ण माप टाकून कटिंग ही झालेले आहे. व हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणी तुमचा धन्यवाद. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.